छंद छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद आणि मग त्या ठिकाणी 12 वर्षानंतर भगवान परमात्मा हृदयामध्ये प्रगट झाला आणि हृदयामध्ये प्रगट झालेला भगवान परमात्मा परत अंतर्धान पावला. अंतर्धान म्हणजे हृदयातून पुन्हा गुप्त लुप्त झाला आणि मग त्यांनी डोळे उघडले. त्या दासीपुत्राने डोळे उघडले तर ज्या भगवान परमात्म्याचं रूप आपण आपल्या हृदयामध्ये पाहतो तो श्यामसुंदर त्या ठिकाणी निघून गेलाय. आणि मग आकाशवाणी झाली. बस 12 वर्ष जेवढं भजन केलं जेवढं भगवंताचं चिंतन केलं बस एवढ्या वेळेला तुला त्या भगवंताचं दर्शन होतं. आणखी जर तुला भगवान काही तुझं गेल्या जन्मीचं आणखी पाप राहिले 12 वर्ष भजन करून त्याचं आणखी पाप राहिलं होतं. आपण तर फक्त 8 दिवस भजन करतोय. आपलं कुठं पाप जाणार आहे? आपलं पाप आहे आपल्या डोक्यावरती मस्त गिरट्या घालतंय. पण मन लावून जर श्रीमद भागवत कथा जर ऐकली तर ते पापही निघून जाते. माई भागवताची ताकद आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा आता जे 7 दिवस त्या ठिकाणी पहिल्या दिवसापासून कथेला उपस्थित आहेत ना लक्षात ठेवा तुमचं जन्मजन्मीचा पाप आता 7 दिवसात निवृत्त सगळं जाणार आहे. पण आता पुन्हा पाप करू नका. पुन्हा पापाची शिदुरी तयार करू नका. जर पुन्हा पापाची शिदुरी केली तर पुन्हा मग कथा ऐकावं लागेल. हे कौरव ऐका माई बाप. आणि मग आकाशवाणी झाली. आणखी ध्यान आणखी तप आणखी नामस्मरण करावं लागेल. मग त्याला आणखी स्फूर्ती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि मग जास्त भगवंताचं चिंतन ध्यान करायला लागला. ध्यान करत करत चिंतन करत करत देह पडला आणि मग एवढं पुण्य झालं माई बाप. आणि मग संतांची कृपा झाल्यामुळे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होण्याचा लाभ माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आता एवढा लाभ माझ्या जीवनामध्ये प्राप्त आहे. आता माझ्या गळ्यामध्ये विना आहे हातात चिपळे मी त्या नारायणाचं भजन करतो. माझ्यावर एवढी कृपा झाली मी ज्या वेळेस नारायणाचं भजन करतो तो नारायण माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. ही संतांची कृपा आहे. म्हणून संतांची कृपा झाल्यानंतर काही अशक्य नाही सगळं शक्य होतं माय बाप. म्हणून मनुष्याने कथा आपल्याला असा बोध देते जर दासीपुत्र ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होऊ शकतो तर आपण श्रीमंत घरातले आपण का त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे पुत्र होऊ शकत नाहीत. पण आपण संताकडे गेलं पाहिजे माय बाप. मी नेहमी सांगत असतो संताकडे जाऊ संतले दयावडे. माझी विश्वाची माऊली ज्ञानोबा जर ते रेड्यावरती कृपा करतायत आणि त्या रेड्याच्या मुखामधून वेद वधून घेताय. रेडा शेर नाही गेला हो अशोक बाबा. रेडा शेर नाही गेला. किती पायाचा? 2 पायाचा. निर्बुद्ध प्राणी रेडा 4 पायाचा शिरण गेला. माझ्या ज्ञानोबा राहिला तर त्या आज रेड्याची नेवशाला समाधी आहे. कोणाची बोलतोय मी? रेड्याची समाधी आहे नेवाशाला मायबाप. ही मंडळी नेवाशा जवळची माझी. रेड्याची यात्रा भरती. रेड्याची कोणाची संगत केली? संतांची संगत केली. पण आपण तिथपर्यंत जात नाही मायबाप. आणि मग त्या ठिकाणी संत संगतीचे काय सांगू सुख. 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 संत संगतीचे
तिचे काय सांगू सुख आपणा सारखे नाही ते आपणा सारखे करीती संत संगतीचे काय सांगू सुख 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग त्या ठिकाणी व्यास महर्षींना ते सगळं चरित्र त्या ठिकाणी त्यांचं ऐकलं आणि व्यास महर्षींना त्या ठिकाणी पुन्हा स्फूर्ती निर्माण झाली. आणि ऐका, व्यास महर्षी त्या ठिकाणी समाधी अवस्था लावली आणि समाधी अवस्था लावण्यात त्या ठिकाणी पद्मासन घातले आणि पद्मासन घातल्यानंतर त्या माझ्या भगवान परमात्म्याचं श्याम सुंदराचं ध्यान केलं, स्मरण केलं आणि जे काही ध्यान स्मरण मंथन चिंतन केलं देवाच्या स्वरूपाविषयी आणि जे त्या ठिकाणी श्लोक निर्माण झाले म्हणजे ते 18,000 श्लोक 18,000 श्लोक त्या ठिकाणी तयार झाले. ग्रंथ पूर्ण तयार झालाय. मग आता ही आपण संपूर्ण भगवान परमात्म्याचं लीला स्वरूपाचं ज्ञान ठिकाणी निर्माण केले. आता संपत्ती, ज्ञानाची संपत्ती कमवली. आता ही संपत्ती द्यायची कोणाला द्यायची? मुलाला द्यायची. या आपण आपल्या पहिल्या दिवसावर आता मुलाला द्यायची. पण मुलगा कुठे? मुलगा घरी नाही ना. मुलगा कुठे गेलाय? वनाच्या दिशेने निघून गेलाय. एवढी संपत्ती आता त्याच्यासारखा अधिकारी दुसरा कोणी नाहीये. तोच एक या ग्रंथाचा अधिकारी आहे. शुकाचार्य भगवंताच्या ग्रंथाचे अधिकारी आहेत. दुसरा कोणी का नव्हता? कारण शुकाचार्याची वृत्ती ही त्या ठिकाणी अशी होती माय बाप, ते स्त्री आणि पुरुषाच्या मध्ये भेद मानत नव्हती. स्त्री आणि पुरुष एकच जात आहे, त्याच्यामध्ये काही भेद नाही. आणि स्त्री आणि पुरुष असो त्याच्यामध्ये राहणारं एकच तत्व, ते म्हणजे ब्रह्मतत्व आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच तत्व अशी व्यापक त्यांची भावना झाली होती माय बाप. ज्ञानोबाऱ्या गोड वर्णन करतात ना ज्ञानेश्वर मध्ये. ज्ञानोबाऱ्या म्हणतात, तुम्ही ज्ञानेश्वर वाचताना सगळे रोज घरी रोज वाचताय ना, त्याच्यामध्ये एक ओवी गेली होत म्हणाली तर जरी वाचलं तरी हो म्हणलं पाहिजे. खोटं पण कसं, खोटं बोलायचं पण कसं, आता रेटून बोलायचं. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्यांची स्थिती काही झाली बघा. ज्ञानोबाऱ्या म्हणतात, हे विश्वाची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. हे विश्व माझं घर आहे, माझं आचरून पांघरून सगळं संपूर्ण माझं हे विश्व आहे. अशी त्या ठिकाणी शुकदेवाची व्यापक भावना होती. असं म्हणतात, ज्यावेळेस त्यांनी शुकाचार्य वनाच्या दिशेने पळतायत, व्यास महर्षी त्याच्या पाठीमागे पळतायत. शुकाचार्यांच्या म्हणतात एका सरोवरामध्ये स्त्री आंघोळ करत होत्या मायबाप. त्या सरोवरामध्ये आंघोळ त्या ठिकाणी नग्न अवस्थेमध्ये करत होतात. 16 वर्षाचे शुकाचार्य दिगंबर अवस्था आहेत. शुकाचार्य तिथून जात होते, पण त्या स्त्रिया लाजल्या नाही. लक्षात ठेवा, भाव लक्षात ठेवा. पण व्यास महर्षी तिथं गेले की त्या स्त्रियांनी लगेच बाहेर आल्या आणि कपडे परिधान केले. आणि मग व्यासदेवांना प्रश्न पडला, ओम बाबा, ते म्हणले माझा मुलगा तरुण 16 वर्षाचा दिगंबर अवस्थेत, त्याला पाहून तुम्ही कपडे त्या ठिकाणी घातले नाही आणि मी तर तुमच्या आजोबासारखा आहे, पंजोबासारखा आहे, मला पाहून का? हे विद्वान लोकांचे प्रश्न आहे. मला काय लागलंय? आणखी मी कमी आहे? त्यावेळेस त्या स्त्रिया म्हणतात, ते शुकाचार्य तुमचा जो मुलगा आहे तो व्यापक भावना आहे, त्याला स्त्री पुरुषामध्ये भेद नाहीये, पण तुमच्या नजरेत आणखी भेद आहे. तुमचा चष्मा आणखी तुम्हाला बदलावा लागेल. खिन्न मनाने पश्चाताप केला मायबाप. आणि मग अशी पात्र असणारे शुकाचार्य कुठे गेले? वनाच्या दिशेने गेले आहे. त्या प्रभूचं ध्यान चिंतन समाधी निर्गुण स्वरूपाचं शुकाचार्य त्या ठिकाणी चिंतन करत होते. मग व्यासांना वाटलं आता मुलाला वापस कसं आणायचंय, म्हणून मग व्यासांनी त्या ठिकाणी एक पर्याय केला. भागवतामध्ये 2 श्लोक दिले मायबाप. कोणते 2 श्लोक ऐका. बरहा पीडम नटवर्ण वपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रत्वास कनक कपिशं वैजयन्ती च माला रंध्रान वेणोर सुधरया पूरयन गोपवृंदे वृंदारण्यं सुपदरमणं प्राविशद गीत कीर्ती. हा श्लोक त्या ठिकाणी शुकाचार्यांच्या कानावरती पडते. विद्यार्थ्यांनी म्हटल्यानंतर या श्लोकामध्ये काय वर्णन ऐका. बरहा पीडम नटवर्ण वपू, भगवान परमात्म्याच्या डोक्यावरती मुकुट आहे, मोर पंख आहे.
त्याच्या कमरेला पितांबर आहे, कमरेला त्या ठिकाणी बासरी आहे. असा श्याम वर्णाचा भगवान परमात्मा त्या देवाच्या स्वरूपाचं वर्णन त्या ठिकाणी ऐकले. त्या शुकाचार्य त्या समाधीतून ठाण झाले. अरे बापरे, हे वर्णन कोणाचे? हे ऐकले की दुसरा श्लोक पण अहो बकी अपसन काल कुटम, एक दुसरा श्लोक म्हणला की जाने हा दयाघन भगवान परमात्मा एवढा आहे की पुतना मावशी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला विष पाजण्यासाठी आले होते. आपल्याला पुढे ऐकायचंय. हे श्लोक त्यांच्या कानावरती पडले. बारकाईने चिंतन ऐका, तुमच्या लक्षामध्ये येईल. बघा, नुसत्या कथा सांगायच्या म्हणजे त्या बी मला सांगता येतात, पण थोडं बारकावं सांगून पुढे चालतोय. एवढा दयाघन भगवान परमात्मा मायबाप विष पाजण्यासाठी आली, पण त्याही पुतणीला माझ्या भगवान परमात्म्याने सायुज्यता मुक्ती दिली. मायबाप सायुज्यता मुक्ती दिली. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये ही गोड वर्णन करतात. काय ओवी महाराज ती? तू सनकादिकाचे निवाने सौर सुदिदला पुतने, जे विषाचे निस्तन पाने मारू आली. हा विष घेऊन मारण्यासाठी आलेली ही पुतणीला त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याने उद्धार. हे ऐकली गेलं की ते शुकाचार्य समाधीतून जागे झाले आणि म्हणले, अरे हे श्लोक कोणाकडे आहेत? मला शिकायचे श्लोक आहे. त्यावेळेस ते शिष्य म्हणले, तुम्हाला जर श्लोक शिकायचे असतील तर आमच्या गुरुकुलमध्ये यावं लागेल. कोण सांगतो? म्हणले, तुमचे पिताश्री. माझे पिताश्री एवढे गोड श्लोक शिकवतात? हो म्हणे. किती श्लोक आहेत? म्हणजे 18,000 श्लोक आहेत. गोपाल कृष्ण भगवान की. आणि मग शुकाचार्य त्या ठिकाणी आपल्या वडिलापाशी गेला आणि वडिलाच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला. बाबा मला हे श्लोक शिकवा, मला हे श्रीमद भागवत शिकवा. त्यावेळेस व्यासांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागले. म्हणले, बाळा अरे सगळी संपत्ती तर तुझ्यासाठीच आहे. आणि मग शुकाचार्यानं सगळं श्रीमद भागवत त्या ठिकाणी सांगितलंय. आता आपल्याला त्या ठिकाणी पुढचं चरित्र पाहिजे. थोडंसं नामसंकीर्तन होईल आणि आपण पुढच्या चरित्राला त्या ठिकाणी आपण सुरुवात करू. कारण का खाली जी जागा आहे, मला माहिती मी गादीवर बसलोय, खालची जी जागा आहे ना पूर्ण खडे, बरोबर एक नाही, तुमच्या पायाला टोचत असते की नाही का. 1 तास झाले तुम्ही बसले, 2 मिनिट उभे राहा. तुम्हाला जर त्या ठिकाणी श्रीरंगाच्या रंगामध्ये नृत्य करायचं असेल तर करा, आग्रह नाही. ज्यांना नाचायचे ते आनंद घ्या, ज्यांना नाही ते साईडला थांबा. सुंदर असं महाराज भजन म्हणतील आणि 2 मिनिटात भजन झाल्यानंतर आपल्या राधे बोलो राधे 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 बोलो हरी बोल. राधे राधे बोलो राधे श्री राधे. जय हो. राधे राधे बोलो राधे राधे. वाह वाह वाह. हे प्रभु राधे राधे कृष्ण मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. हरि बोल. राधे 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 श्याम.
राधे 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 श्याम मिला रे राधे 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 कृष्ण मिला रे राधे हरि बोल राधे 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 श्याम मिला रे राधे 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 श्याम मिला रे राधे 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 कृष्ण मिला रे हरि बसा सर्वांनी कधी फोटो घे फोटो घे गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे जय जय वाटत नाही खरंच हे माझं तुम्ही माझं एवढं कौतुक करताय मला एवढी गोड प्रेमाची सर्व मंडळी मिळाली ना माझ्या खस एक हृदयस्थान माझा एक मित्र आहे माझे परमपूज्य आदरणीय माझे मित्र दत्ता महाराज एकदा जोरदार टाळ्या वाजवा मला बस एवढी शोकत कधी आज माझ्या कथेला नाही आहेत कारण त्यांच्या घरामध्ये खूप मोठी दत्त परंपरा आहे आणि त्या दत्त शिखराचे त्या ठिकाणी स्वतः ते मुख्य चोपदार आहेत आज हे प्राप्त झाले आमचे आईसाहेब पण कथेला आलेले आहेत एवढं जर तुम्ही प्रेम केलं तर मी सोडणार नाही बरं का तुम्हाला चला मग त्या ठिकाणी ते संपूर्ण भागवत त्या ठिकाणी शुकाचार्यांनी ग्रहण केले आणि सुरुवातीलाच माझ्या भागवताच्या प्रारंभाला त्या ठिकाणी माझ्या द्रौपदी मातेचं चरित्र आलेलं बरं का भगवत भक्ताचं चरित्र येण्याच्या पूर्वी सुरुवातीला माझ्या द्रौपदी मातेचं चरित्र आलेलं मैबाप बघा ज्यावेळेस त्या ठिकाणी महाभारताचं युद्ध झाले सगळे कौरव त्या ठिकाणी मारले गेले दुर्योधन त्या ठिकाणी त्या रणांगणामध्ये त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावरती त्या ठिकाणी मरण अवस्थेमध्ये दुर्योधन त्या ठिकाणी पडलेला आहे सगळी मिली फक्त 5 पांडव भगवान श्रीकृष्ण आणि पांडवांची 5 मुलं रात्रीचा प्रसंग आहे मायबाप आणि दुर्योधन त्या ठिकाणी मरणासन्न अवस्थेला पडलेल्या दुर्योधनाची मांडी फोडलेली आहे गदेनं फोडलेली कोण फोडलेली माझ्या भीमदादाने त्याच्या मांडीवरती गदा प्रहार करून रक्त भंबाळ त्या ठिकाणी कारण संपूर्ण वज्रदेही होता पण मांडीमध्ये वज्रदेही नव्हता मांडी फोडी रक्ताभंबाळ झाली आता मरण मागतोय देवाला पण मरण लवकर येत नाही कारण दुर्योधन फर्स्ट क्लासचा पपी होता मायबाप तशी अवस्थेमध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये दुर्योधन पडलेला आणि तिथं अश्वत्थामे गेला अश्वत्थामे दुर्योधनासमोर गेल्यानंतर त्याला थोडं बरं वाटलं त्याला गुरुवर्यांचा पुत्र त्या ठिकाणी भेटीसाठी आलाय त्यावेळेस अश्वत्थामे म्हणला बघा अरे दुर्योधना मी तुला सांगत होतो मला सेनापती कर तू तुम्हाला ऐकलं नाहीस मला जर सेनापती तो जर केला तर तुझ्यावर ही वेळ आली नसती माझं तू ऐकलं नाहीये आणखी ही वेळ गेलेली नाहीये मला सेनापती कर आता मी त्या पांडवांचा वध करतो आणि तुझा पूर्ण सूड त्या ठिकाणी मी घेतो
दुर्योधन दुष्ट बुद्धीचा होता मायबाप. त्याने त्याच्या मांडीच्या हातावरती रक्त घेतलं मायबाप आणि ते रक्त त्या ठिकाणी त्याला गंध लावला. जा आज मी तुला सेनापती पद बहाल त्या ठिकाणी करतो मायबाप. आता सैनाच नाही तर सेनापती कुठं पण विनाशकाले विपरीत बुद्धी. त्याला वाटलं मी आता सेनापती झालोय मायबाप. त्या अश्वत्थामेने त्याच्या म्यानमधून नंगी तलवार काढली. धारदार तलवार होती. म्हणला आता जातो आणि तुझे वैरी पांडव त्यांना मारून तुझ्या समोर. आणि भगवान श्रीकृष्ण, द्रौपदी माता आणि धर्मराज, पांडव, धर्मराज, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव हे सगळे त्या ठिकाणी जेवण झाले म्हणून फिरण्यासाठी गेले. त्या पर्णकुटीमध्ये, त्या रावटीमध्ये त्या ठिकाणी पांडवांची 5 मुलं त्या ठिकाणी झोपलेले. त्याला सूड होता मायबाप त्याच्या अंतःकरणामध्ये. कोणाचा? त्याच्या वडिलांना मारलं होतं, द्रोणाचार्याला मारलं होतं. या पांडवांनी कपट करून मनामध्ये सूड होता. तो म्हणला आपलाही सूड त्या ठिकाणी आता पूर्ण होणार. आणि तो अश्वत्थामा त्या पर्णकुटीमध्ये घुसला मायबाप. त्याने विचार केला, रक्तासारखे लाल बुंद डोळे झालेले होते. ते पांडवांची 5 मुलं त्या ठिकाणी झोपलेले होते. त्याला वाटलं हे 5 पांडवच आहेत मायबाप. त्याने ती तलवार त्या ठिकाणी धारदार तलवार होती मायबाप. मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही. साप 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 मारून त्या ठिकाणी 5 मुलांनी त्या ठिकाणी शिरच्छेद केला. आणि ते त्याला वाटलं आता बस आपले दुश्मन. शिरच्छेद करून त्या ठिकाणी 5 मस्तक हातात गुंडाळली. रक्त बंबाळ घेऊन त्या ठिकाणी दुर्योधनाजवळ गेला, पळतच गेला. म्हणला बघ दुर्योधना, अरे एवढे तुझे भाऊ मिळे, एवढे त्या ठिकाणी शूरवीर मी, त्याला जमलं नाही. मी अवघ्या 10 मिनिटात ते सगळं करून दाखवलं. दुर्योधनाला लई आनंद झाला माय बाप. बस आता म्हणलं मी मरायला मोकळा झालो. पण मग दाखव, मला हे दाखव तू, हे पांडवच आहेत का दुसरी कोणी? त्याला माहित होतं पांडव मरणं शक्य नाही, कारण पांडवावरती हात कोणाचा होता? माझ्या श्याम सुंदर भगवान परमात्म्याचा होता. ज्याच्या डोक्यावरती देवाचा हात आहे ना, त्याचं कोणीच वाकडं करू शकत नाही. आणि मग त्या ठिकाणी त्याने दाखवलं तर पांडवांची मुलं पाहिले मायबाप. दुर्योधनाच्या डोळ्यातून पाणी निघायला लागलं मायबाप. एवढा द्वेष करणारा दुर्योधन पण आता रडायला लागला. अरे अश्वत्थामा, अरे काय केलंस रे तू हे? अरे माझं वैर पांडव सोबत होतं रे, या निरागस मुलासोबत नव्हतं रे. आमच्या कुळाला एकही कुलदीपक तू ठेवला नाही. असं त्या ठिकाणी खेद करत करत त्या ठिकाणी दुर्योधनाने प्राण सोडला. आणि आता मात्र याला कळलं हे पांडव नाहीत, पांडवांची मुलं आहेत. आता आपल्याला जिवंत पांडव ठेवणार नाहीयेत. जीव वाचवण्याच्या हेतूने त्या ठिकाणी अश्वत्थाम्या पळतोय. आणि मग फिरत फिरत आल्यानंतर त्या ठिकाणी त्या पर्णकुटीमध्ये त्या ठिकाणी हे पांडव, द्रौपदी माता आणि भगवान श्रीकृष्ण आले ना मायबाप. सगळी पर्णकुटी रक्त बंबाळ झाली. ते माझ्या द्रौपदी मातेनं पाहिलं आणि धाय मोकळून हंबरला पुढा. देवा, देवाचा धावा करते. देवा हे काय झालं? भगवंताचा धावा करते. काय झालं? माझे मुलं, माझ्या मुलांची मस्तक नाहीये. धड खाली पण रक्त बंबाळ त्या ठिकाणी अवस्था झाली मायबाप. धाय मोकळून माझी द्रौपदी माता त्या ठिकाणी रडायला लागली. कोणी केलं असेल? माझ्या मुलांनी कोणाचं वाईट केले? बघा मायबाप, द्रौपदी माता त्या ठिकाणी रडायला लागली. कोणालाच काही सुधरत नाही मायबाप. कोणी केले की लगेच त्या ठिकाणी देवाच्या लक्षात आले. दुसरं तिसरं कोणी केलं नाही. अश्वत्थाम्याचं काम आहे. लगेच त्या ठिकाणी अर्जुनाने प्रतिज्ञा केली, जोपर्यंत अश्वत्थामे द्रौपदी समोर उभं करणार नाही तोपर्यंत मी द्रौपदीचं मुख पाहणार नाही. प्रतिज्ञा केली. देवाला म्हणजे देवा चला, आणि अश्वत्थाम्याला आपण घेऊन. अश्वत्थाम्या पळतोय, पण भगवंतांनी त्या ठिकाणी अर्जुन दोघंही त्या ठिकाणी अश्वत्थाम्याला पकडण्यासाठी गेले. अर्जुनाकडे शब्दविधी बाण होता मायबाप. शब्दविधी बाण कशाला म्हणायचं माहितीये का? तो बाण आपण इथून सोड्या, जर आपल्या कानावरती आवाज पडत आहे, मुलं खेळायले ते मुलांच्या पावलाचा आवाज माझ्या कानावरती पडला म्हणजे मी काय बाण सोडणार नाही. ते तुम्हाला दिशा दिली, ते पोरांना शांत बसवा सांगा म्हणून. शांत बसणं होत्या नाही, कधी तुम्हाला सांगावं लागत असते. पेशे सांगितलं असते तुम्ही पण नाही विचारत, पण शेवटी झालं तसं. ते आवाज कानावरती पडला आणि तुझा बाण सोडत बरोबर तिथं बाण जायचा. भगवान परमात्म्याने अर्जुनाला तो शब्दविधी बाण सोडायला लावला मायबाप. बरोबर अश्वत्थाम्याच्या त्या ठिकाणी समोर बाण गेला आणि त्या दिशेने गेला. अश्वत्थाम्याला पकडले.
धरलंय, पकडलंय आणि त्या ठिकाणी माझ्या द्रौपदी मातेच्या समोर त्या ठिकाणी उभं केलं. ऐका मायबाप, माझ्या द्रौपदी मातेचे पाच पुत्र त्या ठिकाणी त्या अश्वत्थामेने मारलेले आहेत. आता तो शत्रू द्रौपदी मातेच्या समोर बाय, सगळ्यांना कथाभाग माहीत आहे. मग आता माझी द्रौपदी माता नेमकं काय म्हणली असेल बरं तुमच्या मनाला? तुमचं मत ऐकू द्या ना. 5 मुलं त्या आईचे मारलेत आणि मारणारा डोळ्यासमोर उभा आहे. द्रौपदी माता काय म्हणली असेल बरं? द्रौपदी माता सोडून द्या, तुम्ही जर त्या जागी असतं तर काय केलं असतं तुम्ही? काही जणीच्या डोक्यामध्ये आलं की लगेच आम्ही त्याला जीवच मारून टाकला असता, त्याच्या नरडीचा घोटच घेतला असता. म्हणून संतात आणि मानवात एवढा फरक आहे. अश्वत्थामा त्या ठिकाणी द्रौपदी मातेच्या समोर उभा आहे आणि सगळे म्हणाले, ए द्रौपदी सांग अश्वत्थाम्याचं काय करायचंय? भीमदादाचा दात खाऊखाऊच होता, एका गजेचा जीव मारून सोडत नाही. द्रौपदी सांग काय करायचं सांग. नकुल सगळे सगळे लाल गुंड तलवारी हातात घेऊन उभे. अश्वत्थाम्याला वाटला तर नक्की आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही, नक्की आपले तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीये असं त्याला वाटलं. पण द्रौपदी मातेचे शब्द ऐका. द्रौपदी माता म्हणली, याला मारू नका, याला सोडून द्या. काय साधू दे द्रौपदी मातेचे नुसते शब्द पडे, याला मारू नका, सोडून द्या. माझ्या श्याम सुंदर माझ्या श्याम सुंदर भगवान परमात्मे डोळ्यातून अश्रूच व्हायला लागले. पाहिजे काय माझ्या भक्ताकडे दया आहे हो. स्वतःचे 5 मुलं त्या ठिकाणी मारले तरी द्रौपदी सोडून द्या म्हणली. का म्हणली माहिती का? द्रौपदी माता म्हणली, हा ब्राह्मण पुत्र आहे. ब्राह्मण पुत्र असून हा आपल्या गुरुचा पुत्र आहे आणि ते सगळं असू द्या, याची आई आणखी जिवंत आहे. जे मी आज सहन करते, माझे मुलं गेल्यामुळे आज मी जे दुःख सहन करते, ते दुःख याच्या आईला नको व्हायला. काय भाव असेल? फक्त ऐकायला गोड वाटते. आपल्या मुलाला एखाद्या शेजारीच्या मुलांना नुसतं मारू द्या, आपण त्याच्या घरादाराचा उद्धार करून टाकतो. सगळं काय भाव असेल? एकतेतून आपल्याला बोध एवढाच मिळतोय, किती जरी आघात झाले तर संयम करायचं शिका. क्षमा, दया गुण हा माझ्या द्रौपदी मातेकडे होता. हा दया गुण नावाचा आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. द्रौपदी मातेने त्या ठिकाणी सोडून द्या म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काहीच केलं नाही, त्याला सोडून दिलं. मायबाप त्याला सोडून दिल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी त्या मुलांचा संपूर्ण विधी त्या ठिकाणी केला आणि मग अश्वत्थाम्याची मात्र सोडून द्या म्हणले. भगवान श्रीकृष्ण म्हणलेला तसं सोडायचं नाहीये. मग त्याच्या डोक्यावरती शमंतक नावाचा मणी होता, तो शमंतक नावाचा मणी त्या ठिकाणी काढून घेतला. मायबाप त्या मण्याची ताकद अशी होती, त्या मणी त्याच्या कपाळावर त्याला भूक तहान लागत नव्हती. त्याच्या वडिलांनी तो मणी त्याला दिलेला होता. तो मणी त्या ठिकाणी घेतला आणि त्याचं मुंडन केलं आणि त्याला त्या ठिकाणी सोडून दिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याला सोडून दिल्यानंतर मात्र त्याच्या अंगामध्ये तो राग गेलेला नव्हता, त्याचा अपमान त्याला सहन होत नव्हता. मायबाप मग म्हणतात तो गेला, पण तरी मला मी पांडवांना सोडणार नाही, पांडवांचा सूड घेतल्याशिवाय पांडवांना सोडणार नाहीये. मग म्हणतात की त्या अश्वत्थाम्याने 5 ब्रह्मास्त्र सोडले. मायबाप त्याला ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी प्रगट करण्याचं ज्ञान होतं, पण ते वापस घेण्याचं ज्ञान नव्हतं. मायबाप त्याने ते ब्रह्मास्त्र 5 ब्रह्मास्त्र सोडले आणि 1 ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी उत्तरेच्या गर्भावरती सोडलं. मायबाप ते 5 ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी सोडल्यानंतर त्या ठिकाणी त्या ब्रह्मास्त्राची एवढी ताकद होती. मायबाप सगळं ब्रह्मांड त्या ठिकाणी त्याच्या ज्वालाने त्या ठिकाणी तळत होतं. मायबाप एवढी त्या ब्रह्मास्त्राची ताकद होती. सगळे साधू संतांना गरमाहट निर्माण झाली. म्हणले देवा त्रहिमाम देवा वाचवा, या ब्रह्मास्त्रापासून आम्हाला वाचवा. सगळे देवांना त्या ठिकाणी विनंती करायला लागले. त्यावेळेस त्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला म्हणता, अर्जुना या अस्त्राला थांबवण्यात कोणाकडेही ताकद नाही, एकच बस, या अस्त्राला फक्त हात जोडायचे. मायबाप देवाने त्या ठिकाणी हात जोडले, त्याचा दाह शांत झाला आणि मग त्या ठिकाणी उत्तरेच्या गर्भावरती सोड, म्हणजे पांडवांनाही मारायचं, पण पांडवांचं जे कुळ आहे ना सगळं नष्ट करायचं. कारण उत्तरेच्या पोटामध्ये राजा परीक्षित महाराज वाढत होते. मायबाप गोपाल कृष्ण भगवान की जय. उत्तरा कोण होती? कोण होती महाराज उत्तरा?
भगवान श्रीकृष्णाची बहीण, तिचं नाव काय आहे? सुभद्रा. सुभद्रेचा मुलगा आहे अभिमन्यू आणि अभिमन्यूची पत्नी आहे उत्तरा. त्या उत्तरेच्या पोटामध्ये त्या ठिकाणी शिशु वाढत होता. त्या उत्तरेच्या पोटावरती ते ब्रह्मास्त्र सोडे. ती उत्तरेने त्या देवाचा धावा केला. देवा कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. देवा नको पाहू केले पाप पुण्य, हे देवा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला विला. असं दावा त्या ठिकाणी केल्यानंतर मायबाप माझा भगवान परमात्मा उत्तरेपाशी गेला आणि उत्तर हात जोडी, देवा मला वाचवया, माझा शिशु जाईल, मी गेले तरी चालेल. बघा आई आहे काय, आईचं हृदय मायबाप. देवा हा माझा देह पडला तर पडू दे, ते ब्रह्मास्त्राने माझ्या सर्व अंगाची राख करू दे, मी सहन करेन, पण माझ्या पोटामध्ये बाळ आहे, त्या बाळाला काही होऊ दे. बस ही आईच म्हणू शकते, तुम्ही नाही, फक्त आईच म्हणू शकते. तुम्ही माझ्या समोर सगळे आई आहेत मायबाप. तुमच्या बाळाला थोडस दुःख होऊ द्या. एका आईचं एक बाळ होतं, ते लहान मुलासोबत त्या ठिकाणी पूर्वीचा खेळ विटी दांडू खेळत होतं. विटी दांडू तुम्हाला आठवत असेल. ती विटी दांडू खेळत असताना त्याच्या मित्रासोबत, त्याच्या मित्राने त्या ठिकाणी विटी दांडूवरती घेतली आणि अशी मारली. ती विटी मारली तशी त्या बाळाच्या डोळ्यामध्ये गेली. मायबाप ऐका, आई डोळ्यामध्ये ती विटी गेली आणि त्या बाळाचा डोळा फुटला. मायबाप ती आई त्या ठिकाणी डॉक्टरकडे त्या बाळाला घेऊन गेली आणि म्हणजे डॉक्टर साहेब काहीही करा, माझ्या बाळाचा डोळा त्या ठिकाणी राहिला पाहिजे, माझ्या बाळाचा डोळा गेला नाही पाहिजे, कितीही पैसे लागू द्या, कितीही पैसे द्यायला तयार आहे, पण माझ्या बाळाचा डोळा त्या ठिकाणी व्यवस्थित राहिला पाहिजे. डॉक्टर साहेबाला ती आई विनंती करते. डॉक्टरांनी त्या बाळाचा डोळा चेक केला आणि सांगितलं, आई साहेब तुमच्या बाळाचा डोळा आता राहिला नाही, तुमच्या बाळाचा डोळा संपलेला आहे. आई काय मोकळून राहिला. डॉक्टर साहेब माझ्या बाळाने आणखी विश्व पाहिलं नाही हो. डॉक्टर साहेब माझ्या बाळाने आणखी डोळे भरून विश्व पाहिलं नाहीये, त्याचं संपूर्ण जीवन राहिले, त्याचा डोळा त्या ठिकाणी गेलेला आहे. तुम्हाला काय करता येईल? माझ्या मुलाचा डोळा त्या ठिकाणी वापस येईल. त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणले, ऐका या मुलाला डोळा आणा दुसरा कोणाचा तरी, आपण तो डोळा बसू, त्याने दिसणार नाही पण मुलगा साधारण दिसेल. त्या आई म्हणते, दुसऱ्या कोणाचा कशाला मागताय डॉक्टर साहेब, माझा डोळा द्या माझा. त्या आईने मागचा पुढचा विचार केल्याने स्वतःचा डोळा काढून दिला. मायबाप ही आई आहे मायबाप. म्हणून आईचं प्रेम खूप आगत आहे मायबाप. आपल्याला दशमस्कंदात चरित्र ऐकायचं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आईची माया या जगास कुणाच कळली नाही. सबसे बड़ी है माँ पगने, सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ. म्हणून सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ
सबसे बड़ी है माँ, वो तुझे सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, जिसने तुझको जिसने तुझको पाला पोसा, उससे बड़ा और क्या, सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है माँ। 9 महीने तुझ कष्ट उठाए, 9 महीने तक कष्ट उठाए, लोरी देकर तुझे सुनाए, लोरी देकर तुझे सुनाए, नहलाए, मेरे मित्र उठाए, पेट काट कर तुझे खिलाए, इससे बड़ा और क्या जगत में, वाह, 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 वाह। इससे बड़ा और क्या जगत में, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। मुलाची किंमत कळत नाहीये. मग गेल्यावर म्हणतो, कशाला गेली आई तू स्वर्गाला, गेल्यावर कोण वागविल तुझ्या या बाळाला. आई गेल्यावर म्हणतोय कशाला गेली आई स्वर्गाला, अरे असताना तिची किंमत कर. मग म्हणतोय, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. मग म्हणतो, आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने. मग म्हणतोय, हो तडपच्या उन्हात रख रखच्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल का उपवास, ओल्या मातीचा तुडविले काटचे पाच. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. दिला तिने जीवनाकार. हे नभीची चांदणी तू चंद्राची पोर, शीतल तुझी छाय मला आई जीवनभर, तुझ्या शीतल छाये
अशी आई जिवंत आहे ना मायबाप तिची किंमत करा. हो, तोपर्यंत त्यांचे हात पाय चालतात ना, कथेतून तुम्ही एवढं जरी शिकले तर बस आपली कथा सफल झाली मायबाप. हो, मी स्वतः आई वडिलांची सेवा करतो म्हणून मी तुम्हाला सांगतो बरं. माझं वय कमी आहे पण सांगू नाही. माझ्या आईसाहेब दत्त महाराजांची आई इथं उपस्थित, आईंना माहिती माझ्या आईची तब्येत कशी होती. आईंच्या डोळ्यात मी आईची सेवा करतोय आणि केली आणि मरेपर्यंत करणार. जोपर्यंत श्वासोश्वास आहे तोपर्यंत कुठं जाणार नाही. ती त्याला कुठंच जाणार नाही. जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत फुलात सांभाळणार गळ्यात. कुठंच जायची गरज नाही तुम्हाला. अयोध्या काशी त्यांच्या चरणाजवळ आहे. घरात विठ्ठल रुक्मिणी आपली वाट पाहून पाहून रडता येतं, आपण निघले पंढरपूरला, काही फायदा नाहीये. तेने न जावे तीर्थासी सकळ तीर्थाची धुरे, जी एका माता पितरे तया सेविसी कीर शरीरी लोन कीजे. ज्यावेळेस त्याचे हातपाय थकते ना त्यावेळेस तुमची गरज आहे मायबाप त्यांना. जोपर्यंत त्यांचे हातपाय चलते तोपर्यंत गरज नाही. म्हणून आई वडिलांची सेवा कधी करायची माहित आहे का? आता आईला हातात त्या ठिकाणी तांबे घेतला, हात थरथर कापते, तिच्या मुखापर्यंत तो तांब्या जात नाहीये, पाणी सांडते. त्यावेळेस तुम्ही तिथे सेवेसाठी उपस्थित राहा. तोच तांब्या आईच्या तोंडाला लावा आणि तिला पोटभर पाणी पाजा. बापाला चालत नाही, बाप काठीवर आहे, काठीवर थरथर कापायलाय, बाप आता खाली पडणार आहे. त्यावेळेस तुम्ही त्यांची काठी होऊन उभे राहा. त्यावेळेस तुमची गरज आहे. तरी बी तुम्हाला ते सेवा करू देत नाही. ती आई म्हणते बाळा राहू दे, मी पाणी पिते, तू कशाला कष्ट घेतोस. तरी बाप त्या ठिकाणी काठी होऊ देत नाही आपल्या दोरीत. बाळा तू बस, मी जातो आरामशीर. हे बाप नाही हो. बस सगळ्यांच्या चरणी एकच प्रार्थना आहे. जे काही इथं सोनं असतील त्यांना माझी कळकळीची एक विनंती लक्षात ठेवा. तुमचे माहेरी जे आई वडील आहेत ना आणि सासरी जे सासू सासरे नाही ते जर आई वडील म्हणून जर सांभाळले ना तर बस कल्याण झालं. लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर त्या ठिकाणी सासऱ्यांना सासूला जर त्रास दिला ना तर तुमच्याही भावाचं लग्न होणार आहे. जसं तुम्ही घर सोडून तिकडं सासरे आल्यात, ती पण त्या ठिकाणी तिचं माहेर सोडून सासरे आले. तुम्ही जशी त्या ठिकाणी इकडे तुमच्या सासू सासऱ्याचे वर्तन कराल तशी तुमची भावजई तुमच्या आई वडिलांसोबत तेच वर्तन करणार आहे. म्हणून आई वडिलाचं कितीही गुणगान गाव मी गातो याच्यात नवल नाही. माझ्या तुकोबराईने हे गोड वर्णन केले. माहिती तुकोबराई कोटी भार वाहे त्याचे सर्व सोही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. लेकुराचे वाहे माऊलीचे अशी आई. आई किती बोलावं पण आपला विषयाला आपला कुठून विषय निघला होता. या वापस देवाला म्हणते देवा मी गेले तरी चालेल पण पांडवांचा जो वंश आहे, माझा जो पुत्र आहे त्याचं रक्षण कर. त्यावेळेस देवाने त्या ठिकाणी उत्तरेला हात जोडले. मी तसा गर्भात प्रवेश करणार नाही. तू आधी मला तुझा मुलगा मान, तू मला मातृत्व दे, त्यावेळेसच मी गर्भात प्रवेश करेल. आणि माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी अंगुष्ठ रूपाने गर्भात प्रवेश केला आणि तो काही ब्रह्मास्त्राचा दहा चालू होता. देवाने सुदर्शन चक्राने त्या ठिकाणी तो शांत केला. ते श्याम सुंदराचं स्वरूप पोटामध्ये परीक्षित महाराजांनी पाहिलं. भगवंत गुप्त झाले, त्या ठिकाणी निघून गेले त्या गर्भामधून. आणि मग त्या ठिकाणी सगळं शांत वातावरण झाले. बघा ऐका माय बाप, सर्व शांत वातावरण झालं, सगळं शांत वातावरण झाले. त्या ठिकाणी उत्तरेचाही दहा थांबला आणि थांबल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा दिवस निघला. सगळे हस्तिनापुरात आले आणि आल्यानंतर आता त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणले बस सगळं झालं. म्हणले आता युद्ध झालं, सगळं झालं. त्या ठिकाणी धर्मराजाला राजा राज्य त्या ठिकाणी देऊन टाकले. बस म्हणले आता मला माझा बी संसार पाहू द्या ना, माझी बी मुलं बाळ आहेत, मला बी द्वारकेला गेलं पाहिजे ना. कुंती माता
परमात्मा कुंती मातेचं दर्शन घ्यायची, कारण कुंती माते देवाची आत्या होती. पण आज उलट झालं, ती माता भगवंताचं दर्शन घेते आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर देव म्हणले, ए आत्या, आज माझं का दर्शन घेतलं? तो रक्षण केले, तो सर्वसामान्य कोणी नाही. मग त्यावेळेस त्या ठिकाणी देव म्हणले, आत्या, ए आत्या, मी प्रसन्न आहे बघ, तुला काय मागायचं ते मागून घे. देवा, माझ्या धर्मराजाला आणखी दुसरं राज्य मिळू दे, असं मागितलं का? जर तुम्हाला देव प्रसन्न झाला तर तुम्ही काय मागसाल? आपण म्हणला असतं, देवा तुम्ही प्रसन्न झाले ना, बस काय नाही, एक पहिलं काम कर म्हणले. काय म्हणले? माझ्या जावयाचं चांगलं कर. सगळी मुलीचीच हाव, माझ्या जावयाचं चांगलं कर, नंतर माझ्या मुलाचं चांगलं कर. आईचं प्रेम जास्त मुलीवरती बरं का, आहे की नाही? का मुलावरती? मुलावरती नाही, आईला दोन्ही सारखे असतात, पण मुलगी जास्त प्रिय असते. कारण का, मुलगी त्या ठिकाणी 18 वर्षे त्या ठिकाणी फुलात सांभाळलेली असते आणि 18 वर्षे सांभाळून दुसऱ्याच्या हातात दिलेलं असते. दुसऱ्याचं दिले. मी पण एका मुलीचा बाप, किती सांभाळतात. माझं मत नवीन झालं, पण खरंच ज्याच्या जीवनामध्ये मुलगी ना, माय बाप, मला माझं कथन सांगायचं नाही, मुलगी घरात आली ना, नागराज मामा, आनंदमय वातावरण झाले. तिच्या पायातच लक्ष्मी असते, खरंच लक्ष्मी असते पायात. आता मला झाली म्हणून मला जास्त त्याचा अनुभव थोडा येईल. मुलीच जास्त येत असतं, कारण का ते दुसऱ्याचं धन असतं नाही, एवढे दिवस वागवलेला असतं, म्हणून जास्त कळवळा आईला मुलीचा असतो. आणि मग त्या ठिकाणी कुंती मातेने हे मागणं नाही मागितलं, अखंड वनवासी परित्या देवासी आठवीती. अखंड